घटना आहे नांदेडची। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना घडली आहे। विवाहित तरुणी व तिच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली। यापूर्वी गावातून दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। बोरजुनी गावातील संजीवनी सुधाकर कंबळे वय वर्ष 19 हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होऊन ती गोळेगाव तालुका उमरी येथे सासरी राहत होती। मात्र विवाहाआधीच तिचे माहेर असलेल्या बोरजुनी येथील लखन बालाजी भंडारे वय वर्ष 17 याच्यासोबत प्रेमसंबंध होते। लग्नानंतरही लपून छपून दोघांचे भेटीगाठी सुरूच राहिल्या। मुलीच्या आई वडिलांनी याला प्रखर विरोध केला होता। अख्ख्या गावाने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचाही प्रयत्न झाला, तरीही त्यांच्या भेटी सुरू राहिल्याने मुलीच्या कुटुंबियांचा राग शिगेला पोहोचला। सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट दुपारी संजीवनी व लखन गोळेगावात सासरी भेटले। त्यावेळी मुलीच्या सासरच्यांनी दोघांना पकडले व तिच्या वडिलांना गावात बोलून घेतले। दोघांना गावकऱ्यांसमोर हात बांधून मारहाण करण्यात आली। इतकेच नव्हे तर गावभर फिरत धिंड काढण्यात आली। हा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर संजीवाचे वडील मारुती लक्ष्मण सुर्णे, काका माधव सुर्णे आणि आजोबा लक्ष्मण सुर्णे यांची मिळून दोघांना निर्दयीपणे ठार केले। मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले। तिघांना पोलिसांनी केली अटक। सायंकाळी या घटनेची माहिती बाहेर आली आणि गावात खळबळ उडाली। मयत लखनच्या वडिलांना बालाजी भंडारे यांच्या लखनच्या मित्राकडून याबाबत माहिती मिळाली। त्यांनी तातडीने उमरी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली। तक्रारीवरून उमरी पोलिसांनी संजीवाचे वडील मारुती सुर्णे, काका माधव सुर्णे आणि आजोबा लक्ष्मण सुर्णे यांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली। मंगळवारी दिनांक 26 रोजी त्यांना भोकर न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला। मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले। त्यानंतर संजीवनीचा अंत्यसंस्कार गोळेगाव येथे तर लखनचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी बोरजुनी येथे करण्यात आला। अंत्यसंस्काराच्या वेळी गावात हळहळ व्यक्त झाली। या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। प्रेमयुगुलीचा जीवघेण्या घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे। विशेष म्हणजे हत्या करण्याआधी गावभर काढण्यात आलेल्या दिंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून समाजमान हादरले आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।